म्हणजे कल्याणी नगर परिसरात काल रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्यांना चक्क एका युवकाकडून पाय चेपून घेतलेत आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सणसवाडी परिसरामधली काही युवक या कारमधून या ठिकाणी पुण्याकडे जात होते। रात्री 12:30च्या सुमारास कल्याणी नगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती। पोलिसांनी वाहन चालकास अडवलं आणि त्याच्याकडून दंडही वसूल केला, तर एका पोलीस अधिकाऱ्याने त्या युवकास चक्क पाय चेपण्यास सांगितलंय। प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत देखील आलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत। चंद्रकांत, पोलीस त्या वाहनधारकाकडनं त्या युवकाकडनं पाय चेपून घेतायत, नेमकं पोलिसाला सुद्धा काय साध्य करायचं होतं? काही कसं असतं, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, त्यात अंगावर वर्दी असेल तर असे अधिकारी असे काही उपद्व्याप करतात, त्यामुळे अख्खं पुणे पोलीस दल त्यातनं बदनाम होताना दिसतंय आपल्याला। म्हणजे एका अधिकाऱ्याची कृती आहे, कृती म्हणण्यापेक्षा कृत्य आहे, आणि ते पाय दाबून घेण्याचं, आणि त्यातनं मग आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। विशेष म्हणजे तो कदाचित त्यांच्याच टीम मधल्या एखाद्या दुखावलेल्या कर्मचाऱ्याने शूट केला, आपल्याला दिसतं ते गाडीतनं, आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला, पत्रकारांकडे आला। पण त्याने या घटनेतनं म्हणजे ते पोलीस अधिकारी चूक आहेच तर आहे, आणि पुन्हा तो व्हायरल केला, त्यामुळे त्याची तर नोकरी जाणारच ऑब्व्हियसली। जेव्हा ते नाव समोर येईल, पोलीस आयुक्त ते चौकशी करून त्याला निलंबित करतील, कारवाई करतील। पण पोलीस वर्दी अंगावर असल्यामुळे कशा पद्धतीने सामान्यांना वागणूक देतात हे पोलीस अधिकारी, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। हे असे प्रकार थांबले पाहिजेत। निश्चितच। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।